आज आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे काय ते बघणार आहोत. बरोबर. पहिली गोष्ट मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की टेन्स म्हणजे काय, काळ. मुख्य काळ तीन आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रत्येक काळाचे चार सबटेन्स आहेत: सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट टेन्स. बरोबर. त्यापैकी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघितलेला आहे. आज आपण बघणार आहोत कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. मग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स या काळाचा वापर आपण केव्हा करतो? बरोबर. आता बघा, एखादी क्रिया बोलण्याच्या वेळेस चालू आहे म्हणजे घडत आहे. एखादी क्रिया बोलण्याच्या वेळेस चालू आहे म्हणजे घडते ती. म्हणजे ज्यावेळेस बोलतोय ना, आता फॉर एक्झाम्पल मी काही शिकवत आहे तर आय एम टीचिंग, म्हणजे मी शिकवत आहे म्हणजे बोलण्याच्या वेळेस शिकवण्याची क्रिया ही चालू आहे. काय आहे? चालू आहे. बोलण्याच्या वेळेस शिकवण्याची क्रिया चालू आहे. कळतंय की नाही? म्हणजे बोलण्याच्या वेळेस कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये बोलण्याच्या वेळेस क्रिया ही चालू असते, घडत असते. काय असते? घडत असते, म्हणजे इन प्रोग्रेस असते. फॉर एक्झाम्पल, मी दरवाजा बंद करत आहे. मी दरवाजा बंद करत आहे म्हणजे बोलण्याच्या वेळेस क्रिया चालू आहे. म्हणजे एकंदरीत आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर बघितला. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एखादी घटना ही वारंवार घडत असेल, बरोबर, सवयीप्रमाणे घडत असेल किंवा ते एखादं युनिव्हर्सल सत्य असेल तर ते दाखवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला. जसं फॉर एक्झाम्पल, मी शाळेत जातो, मी होमवर्क करतो. बरोबर. याच्यामध्ये जो आपण मराठीचा अर्थ बघितला, जसं जातो, खातो, पेतो, रडतो, हसतो, गातो, चालतो, बोलतो, तो, ते, तात असे आपण शब्द बघितले. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ते मला मदत करतात, तात. ती मला मदत करते, ते. आणि तो मला मदत करतो, तो. बरोबर. अशा शब्द आपण बघितले. बरोबर. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असे शब्द क्रियापदाला लागून येतात. परंतु कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये हे शब्द कसे येतात? तो आहे, तो आहे. फॉर एक्झाम्पल, मी खेळत आहे, मी जेवत आहे, मी टीव्ही पाहत आहे, मी गावाला जात आहे. बरोबर. तो आहे, तो आहे, तो आहे. बरोबर. बरोबर. ती गावाला जात आहे, ती स्वयंपाक करत आहे, बरोबर, ते अभ्यास करत आहे. बरोबर. तो आहे, तो आहे. म्हणजे बोलण्याच्या वेळेस क्रिया ही चालू असते, ती घडत असते. बरोबर. मग अशी जी क्रिया आहे की ती वर्तमान काळात बोलण्याच्या वेळेस चालू असते किंवा घडत असते, ती क्रिया दाखवण्यासाठी आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्यू याला आपण म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण इनकम्प्लीट प्रेझेंट टेन्स, बरोबर, म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ सुद्धा याला आपण म्हणत असतो. बरोबर. कळतंय का? आता याच्या काही रचना आहेत. आपण जसं सुरुवातीला बघितलं की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? होकारार्थी वाक्य. बरोबर. याचा आपण चांगल्या प्रकारे सराव आधीच्या लेक्चर मध्ये केलेला आहे. त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स. बरोबर. कारण टेन्स शिकत असताना हे चारही प्रकारचे सेंटेन्स आपल्याला यायला पाहिजे. पहिली गोष्ट अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी सेंटेन्स, होकारार्थी वाक्य. त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स, त्याच वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करतात ते सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघितलेलं आहे. त्याच वाक्याचं, होकारार्थी वाक्याचं प्रश्नाचं वाक्य म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बघा, हे चारही तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. बघा, आता ही जी झाली, ही रचना झाली अफर्मेटिव्ह सेंटेन्सची म्हणजे होकारार्थी वाक्याची. ही जी रचना झाली ही झाली नकारार्थी वाक्याची, म्हणजे त्यामध्ये काहीतरी नकार असतो. फॉर एक्झाम्पल, मी अभ्यास करत नाही. नाही. बरोबर. नाही हा शब्द जो आहे हा नकार दर्शवतो. काय दर्शवतो? नकार. बरोबर. त्यानंतर प्रश्न. प्रश्न म्हणजे काय? तू होमवर्क लिहित आहे का? तू गावाला जात आहे का? तू जेवत आहे का? बरोबर. करताय का? तू स्वयंपाक करत आहे का? बरोबर. तू अभ्यास करत आहे का? बरोबर. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जसे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ज्यावेळेस आपण ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्बच्या मदतीने प्रश्न विचारतो. हेल्पिंग वर्ब कोणते आहेत? एम, वॉज, वेअर, हॅव, हॅज, डू, डज. बरोबर. हे जे शब्द आहेत, वर्ब्स आहेत, ऑक्झिलरी वर्ब आहेत, यांच्या मदतीने जर आपण प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हो किंवा नो, नो असं असते. येस ऑर नो, येस ऑर
नो. म्हणजे तू जेवला का? हो मी जेवला. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही मध्ये द्यायचं आहे. तुम्हाला काल पण सांगितलं की या प्रश्नाला नंदेबल प्रश्न म्हणतात. बरोबर. मग तिसरी रचना आपल्याला ती करायची आहे एम इज. बरोबर. आणि चौथी रचना आहे निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे तू जेवत नाही का याचं प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला हो किंवा नाही द्यायचं आहे. बरोबर. तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आपण या चारही रचनांचा वापर कसा करायचा त्याचा पुढे बघणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय. सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता. बघा टेन्स शिकत असताना या तिघही गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता, वाक्याचा कर्ता, वाक्यात जो क्रिया करतो त्याला आपण वाक्याचा कर्ता असं म्हणतो. वर्ब, वर्ब म्हणजे काय, क्रियापद, वाक्यात जो शब्द आपल्याला क्रिया दर्शवतो त्या शब्दाला आपण क्रियापद असं म्हणतो. आणि ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे काय की ज्याच्यावरती क्रिया केली जाते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असे म्हणतो. बरोबर. तर मित्रांनो या ठिकाणी बघा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स हा काळ आपण एखादी क्रिया वर्तमान काळात घडत असेल तर ती दाखवण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. बरोबर. जसं फक्त आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊ, एक उदाहरण घेऊ आणि उदाहरणाद्वारे आता बघा उदाहरण देण्याच्या आधी ही गोष्ट तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की जे पर्सनल प्रोनाउन आहेत जसं आय, आय, त्यानंतर आहे ही, शी आणि इट, आणि त्यानंतर आहे यू, वी आणि दे. मित्रांनो यांच्यासोबत कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे. आय जर आलेला असेल, सब्जेक्ट जर आय असेल तर याच्यासोबत तुम्हाला एम यूज करायचा आहे. काय यूज करायचा आहे, एम. बरोबर. वाक्याचा कर्ता हा थर्ड पर्सन सब्जेक्ट असेल तर त्यासोबत तुम्हाला इज यूज करायचा आहे. हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवलंच गेलं पाहिजे. आणि वी, यू, दे हे कर्ते असतील तर याच्यासोबत तुम्हाला आर यूज करायचा आहे. मित्रांनो हे लक्षात ठेवायचं. आय सोबत एम यूज करायचा आहे. त्यानंतर ही, शी, इट जर असेल तर तुम्हाला इज यूज करायचा आहे. आणि यू, वी आणि दे, सॉरी यू, वी आणि दे हे जर असेल तर तुम्हाला आर यूज करायचं आहे. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसतं की आय सोबत एम यूज करायचं का, इज यूज करायचं का, आर यूज करायचा. आय तर ठीक आहे याचं माहीत असतं, परंतु हे जे दोन जे आहेत ही, शी, इट आणि यू, वी, दे यांच्यासोबत नेहमी कोणी आर वापरतं कोणी इज वापरतं, तसं नाही. ही, शी, इट सोबत तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये इजच वापरायचा आहे आणि यू, वी आणि दे यांच्यासोबत तुम्हाला आर यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे, आर. बरोबर. पण जेव्हा जेव्हा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्ही या सब्जेक्टचा वापर कराल तेव्हा आय सोबत एम, ही, शी, इट असेल तर इज आणि यू, वी आणि दे जर असेल तर आर. यासोबतच तुम्हाला आणखी एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करायची आहे की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आता बघा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं. बरोबर. क्रियापदाचं पहिलं रूप जसं फॉर एक्झाम्पल राईट, बरोबर, त्यानंतर टेक, ओके, त्यानंतर बेक, अशी आपण क्रियापदाची पहिली रूपं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरली. परंतु मित्रांनो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आपण क्रियापदाच्या पहिल्या रूपाला या ठिकाणी आयएनजी लावायचं आहे. काय लावायचं आहे, आयएनजी. बरोबर. आता आयएनजी लावताना तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की काही विद्यार्थी काय करतात, आता राईट आहे तर राईटला आयएनजी लावताना हा ई तसा तसा ठेवतात आणि आयएनजी लावतात. हे चुकीचं आहे. बरोबर. जर तुम्ही क्रियापदाला आयएनजी लावताय तर हा जो शेवटचा ई आहे म्हणजे हा जो व्हॉवेल आहे हा तुम्हाला या ठिकाणी काढून टाकावा लागतो. ओके. म्हणजे याचं जर तुम्हाला आयएनजी युक्त रूप करायचं आहे तर रायटिंग हा जो ई आहे हा तुम्हाला काढून टाकायचा आहे. काय करायचं आहे, काढून टाकायचा आहे. टेक, टेकिंग, काय झाला, टेकिंग. बरोबर. नंतर बेक, बेकिंग, काय, बेकिंग. मी या ठिकाणी ई घेतलेला नाही मित्रांनो. बरोबर. ज्यावेळेस मी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाला आयएनजी लावेल त्यावेळेस क्रियापदाची शेवटी जर ई आलेला असेल तर तो तुम्हाला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर ई एन जी लावायचा आहे. परंतु आता बघा याच्या उलट फॉर एक्झाम्पल क्रियापद डिग आहे. काय आहे, डिग. लक्ष द्या इकडे, डिग. बरोबर. डिग याला आयएनजी लावायचा आहे. काय लावायचं आहे, आयएनजी. बरोबर. आयएनजी लावायचं आहे याला
मग आयएनजी लावताना हा जो शेवटचा जो लेटर आहे, हे शेवटचं लेटर मित्रांनो या ठिकाणी काय कॉन्सोनंट आहे. काय आहे? कॉन्सोनंट. आणि कॉन्सोनंटच्या आधी बघा या ठिकाणी व्हावेल आलेला आहे. आय काय आलेला आहे? आय. बरोबर. म्हणजे याला आयएनजी लावताना काय करायचं, डी आय आणि हा जो कॉन्सोनंट आहे त्याचं डबल करायचं, डिगिंग. काय आलं? डिगिंग. बरोबर. करताय का? त्याचप्रमाणे दुसरे क्रियापद घेऊ आपण, स्विम. स्विम बघा मित्रांनो, स्विम. बरोबर. म्हणजे स्विम आणि शेवटचं लेटर जे आहे ते कॉन्सोनंट आहे आणि या कॉन्सोनंटच्या आधी या ठिकाणी आय आलेला आहे. काय आलेला आहे? आय. बरोबर. जर आय आलेला असेल तर स्विमचं आयएनजी युक्त रूप करताना हा जो यम आहे हा डबल होईल, स्विमिंग. हा नियम या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बरोबर. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स शिकत असताना जर शेवटे ई आलेला असेल तर तो तुम्हाला काढून टाकायचा आहे आणि आयएनजी लावायचा आहे. परंतु शेवटच्या कॉन्सोनंटच्या आधी जर का व्हावेल आलेला असेल तर शेवटच्या कॉन्सोनंटचं आयएनजी लावताना डबल करायचं, द्वित करायचं. जसं डी, डिगिंग, स्विंग, स्विमिंग. बरोबर. करताय का? बेग, 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 बेगिंग. बरोबर मित्रांनो, अशा प्रकारे. बरोबर. आता कारण हे मी तुम्हाला काय सांगितलं, कारण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर करत असताना बघा या ठिकाणी आपल्याला क्रियापदाला आयएनजी लावायचा आहे. काय लावायचं आहे? आयएनजी. आणि आयएनजी लावण्याचे हे दोन नियम तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवलेच पाहिजे. जर हे तुम्हाला लक्षात नाही राहिले तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला जे क्रियापदाला आयएनजी लावायचं आहे ते व्यवस्थित लावता येणार नाही. तुमची वाक्य त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात चुकतील. बरोबर मित्रांनो. आता हे झालं तुमचं ॲमिजार वगैरे झालं आणि हे सुद्धा झालं, क्रियापद सुद्धा आले. बरोबर. डी, डिगिंग, स्विंग, स्विमिंग, राईट, राईट. हे क्रियापद या ठिकाणी लिहून घेतो मी इकडे ब्रॅकेटमध्ये, कारण आपल्याला इकडे सेंटेन्सेस लिहायचे आहेत. बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं की राईट, टेक, बेक, स्विंग आणि डी. बरोबर मित्रांनो. यांचं आयएनजी करताना तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा ई काढून टाकायचा आहे. रायटिंग, टेक, टेकिंग, बेक, ई काढून टाकायचं आहे. बेकिंग. या ठिकाणी आय आलेला आहे शेवटच्या कॉन्सोनंटच्या आधी म्हणून स्विमिंग. आणि या ठिकाणी सुद्धा कॉन्सोनंटच्या आधी व्हावेल आलेला आहे म्हणून डिगिंग. बरोबर मित्रांनो. आता आपण हे जे नियम आहेत हे एक्झाम्पलद्वारे या ठिकाणी समजून घेऊ. बरोबर. मी तुम्हाला आधीच सांगितलं की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स हा काळ बोलण्याच्या वेळेस जेव्हा क्रिया चालू असते तेव्हा यूज करतात. म्हणजे क्रिया घडत असते. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल आता आपण एक्झाम्पलद्वारे घेऊ. आता या ठिकाणी दुसरे कोणते नियम नाही आहे की व क्रियाबद्दलला यस किंवा यस असं लावायचं असं काही या ठिकाणी तुम्हाला द्यायचं नाही आहे, लिहायचं नाही आहे. आता तसं आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ. जसं एक्झाम्पल घेऊ आपण, आय एम रायटिंग. बघा रायटिंग क्रियापदाचा तुम्हाला या ठिकाणी आयएनजी युक्त रूप यूज करायचा आहे. सब्जेक्ट मी घेतला या ठिकाणी आय. सब्जेक्ट काय घेतला मित्रांनो या ठिकाणी आय. बरोबर. यस फॉर सब्जेक्ट. सब्जेक्ट घेतला मी आय. आय सोबत आपल्याला या ठिकाणी एम यूज करायचं आहे म्हणून आय एम. आणि क्रियापदाचं त्यानंतर V1 आणि त्याला आयएनजी या ठिकाणी लावलेला आहे रायटिंग. आणि त्यानंतर आहे ऑब्जेक्ट. मित्रांनो ऑब्जेक्ट आपण घेऊ. आय एम रायटिंग ए बुक. आय एम रायटिंग ए बुक. म्हणजे हे बुक काय आलं या ठिकाणी ऑब्जेक्ट झालं. बघा त्या ठिकाणी हा सब्जेक्ट झाला. एम हे काय आलं हेल्पिंग वर्ब झालं मित्रांनो, हेल्पिंग वर्ब. त्यानंतर रायटिंग हे काय आलं V1 त्याला आयएनजी झालं आणि हा काय आला ऑब्जेक्ट झाला. आपल्या पहिल्या रचनेनुसार आय एम रायटिंग अ बुक. मी पुस्तक लिहत आहे. मी पुस्तक लिहत आहे. आय एम रायटिंग ए बुक. मी पुस्तक लिहत आहे. मग याच वाक्याला आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे. काय करायचं आहे निगेटिव्ह सेंटेन्स. पण निगेटिव्ह सेंटेन्स करताना आपण कसं कराल बघा. या ठिकाणी सब्जेक्ट आपण घेतला. सब्जेक्ट आपला आय.
त्यानंतर आय सोबत आपल्याला आय एम यूज करायचं आहे. आय एम नॉट करायचं आहे का आय एम नॉट. त्यानंतर क्रियापदाला आय एन जी. आय एम नॉट रायटिंग ए बुक. आय एम नॉट रायटिंग ए बुक. मी पुस्तक लिहत नाही आहे. मी पुस्तक लिहत नाही आहे. बरोबर कळतंय का. आय एम रायटिंग ए बुक. आय एम नॉट रायटिंग ए बुक. हे झालं ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. हे काय मित्रांनो ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स या ठिकाणी झालं. बरोबर हे झालं ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. हे झालं या ठिकाणी नकारार्थी वाक्य. बरोबर निगेटिव्ह सेंटेन्स. हे काय झालं आय एम नॉट रायटिंग अ बुक. आता नॉट लावताना मी काय केलं नकारार्थी वाक्य करताना मी काय केलं की क्रियापदाच्या आधी नॉट ठेवला. म्हणजे तुम्हाला एखाद्या कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये नकारार्थी वाक्य करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला क्रियापदाच्या आधी नॉट लावायचा आहे. बरोबर म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब आणि मेन व्हर्ब याच्यामध्ये तुम्हाला नॉट यूज करायचा आहे हे लक्षात ठेवायचं. काही काही विद्यार्थ्यांना नॉट कुठे यूज करतात किंवा करायचा ते समजत नाही तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नॉट तुम्हाला कुठे यूज करायचं आहे. बरोबर या वाक्याचा आता आपण एक इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करू. इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय प्रश्नार्थ वाक्य. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय प्रश्नार्थ वाक्य. बरोबर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय प्रश्नार्थ वाक्य. आता बघा प्रश्नार्थ वाक्य करताना बरोबर आता आपण याचे ऑक्झिलरी व्हर्बच्या मदतीने प्रश्नार्थ वाक्य तयार करू. म्हणजे आता उत्तर हो किंवा नाही असेल म्हणजे येस ऑर नो. बघा ॲम आता या ठिकाणी आपण ॲम घेतलेला आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला ॲमच घ्यावा लागणार आहे. इज वगैरे या ठिकाणी लागणार नाही. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करताना ॲम. त्यानंतर काय घ्यायचं मित्रांनो सब्जेक्ट ॲम आय. बघा वाक्यात सब्जेक्ट हा जो आय आहे हा वाक्यात कुठे जरी आला ना तरी पण तो कॅपिटलच घ्यायचा. कॅपिटलच घ्यायचा फक्त आय. इतर जर वाक्यात कुठेही आले तिथे स्मॉल येतात. जसं आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ त्यामध्ये तुम्हाला मी सांगेलच. ॲम आय रायटिंग. ॲम आय रायटिंग. ॲम आय रायटिंग अ बुक. ॲम आय रायटिंग अ बुक. मी पुस्तक लिहत आहे का. ॲम आय रायटिंग अ बुक. ॲम आय रायटिंग अ बुक. मी पुस्तक लिहत आहे का म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ॲम आय रायटिंग अ बुक. मी पुस्तक लिहत आहे का. त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यस ऑर नो अशा दोनच शब्दामध्ये तुम्हाला सांगता येईल. बरोबर हे झालं मित्रांनो याचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. काय आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता यातच आपण निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करणार आहोत. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय नकारार्थी प्रश्नार्थ वाक्य. मग नकारार्थी प्रश्नार्थ तुम्हाला काय काय करायचं आहे बघा. आता नॉट कुठे लावायचं आहे ॲम. बघा ॲम. त्यानंतर सब्जेक्ट ॲम आय नॉट. त्यानंतर तुम्हाला नॉट लावायचं आहे. सब्जेक्ट आणि व्हर्बच्या मध्ये तुम्हाला नॉट लावायचा आहे. ॲम आय नॉट रायटिंग अ बुक. ॲम आय नॉट रायटिंग अ बुक. मी पुस्तक लिहत नाही आहे का. ॲम आय नॉट रायटिंग अ बुक. मी पुस्तक लिहत नाही आहे का. बरोबर अशा प्रकारे. तर या वाक्याचं तुम्ही अशा प्रकारे एका वाक्य आपण या ठिकाणी घेतलं होतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आय एम रायटिंग अ बुक. याचा आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार केलं. निगेटिव्ह सेंटेन्स आय एम नॉट रायटिंग अ बुक. त्यानंतर याचं आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार केलं ॲम आय रायटिंग अ बुक. त्यानंतर याचा आपण निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार केलं ॲम आय नॉट रायटिंग ए बुक. बरोबर मित्रांनो. आता बघा आपण सेकंड एक्झाम्पल घेतला. शी इज रिसायटिंग अ पोएम. बघा कविता म्हणण्याला आपण रिसाईट म्हणतो. बरोबर पाठांतर करण्याला आपण काय म्हणतो कविता पाठांतर करण्याला आपण म्हणतो रिसाईट करणे. बरोबर ज्यावेळेस आपण कविता म्हणतो ना त्यावेळेस रिसाईट हा शब्द वापरतो. रिसाईट द पोएम म्हणजे कविता म्हणा. मग शी इज. आता बघा या ठिकाणी वाक्याचा करता काय आहे शी. वाक्याचा करता काय आहे शी म्हणजे काय आला सब्जेक्ट. हा काय आला वाक्याचा करता सब्जेक्ट सी. त्यानंतर यासोबत आपल्याला काय यूज करायचं होतं इज. तर या ठिकाणी आपण यूज केलेला आहे शी इज. बरोबर म्हणजे वाक्याचा करता थर्ड पर्सन सब्जेक्ट असेल तर त्यासोबत तुम्हाला इज यूज करायचं आहे. बरोबर शी इज. आता बघा रिसाईट. रिसाईट म्हणजे काय कविता पाठांतर देणे किंवा करणे. बरोबर त्याला आपण रिसाईट. बरोबर आपण याचं शेवटचं जे ई काढून या ठिकाणी आपण याला आयएनजी लावलेला आहे रिसायटिंग. बरोबर बरोबर शी इज रिसायटिंग ए पोएम. ही कविता म्हणत आहे. हे झालं ऑब्जेक्ट या ठिकाणचं. हे झालं या ठिकाणी वर्ब आणि त्याला आयएनजी. बरोबर आणि हे झालं हेल्पिंग वर्ब. बरोबर हे काय झालं
हेल्पिंग वर्ब. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये मित्रांनो वाक्याची रचना अशीच आहे. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V1 त्याला ING प्लस ऑब्जेक्ट, हे त्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स. बरोबर मित्रांनो, यातच आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. काय करायचं आहे? निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स आता कसं होईल बघा. शी इज रिसायटिंग अ पोएम. रचनेनुसार आपलं काय? शी इज नॉट रिसायटिंग अ पोएम. शी इज नॉट रिसायटिंग अ पोएम. हे नकारार्थी वाक्य झालं मित्रांनो. काय आलंय? नकारार्थी वाक्य. बरोबर, हे झालं तुमचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. बरोबर, शी इज नॉट रिसायटिंग अ पोएम. बरोबर, त्यानंतर आता आपण याला आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं आहे. आता तुम्हाला समजलं असेल की इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. त्यामुळे आपण काहीतरी प्रश्न विचारलेला असतो. शी इज नॉट रिसायटिंग अ पोएम. त्यानंतर बघा या ठिकाणी ॲमिजार पैकी जे आलेलं असेल ते या ठिकाणी इज आलेला आहे. आता या ठिकाणी आय जो होता हा स्मॉल आहे. बरोबर, आता या ठिकाणी लक्ष द्या. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की वाक्यात हा आय जो सब्जेक्ट आहे हा कुठे पण जरी आला तरी पण तुम्हाला आय कॅपिटल एच यूज करायचा आहे. परंतु आता वाक्याची सुरुवात आपल्याला इज ने करायची आहे. काय करायची आहे? इज नाही. बरोबर, म्हणून या ठिकाणी इज काय येईल? आय काय येईल? मोठा येईल. काय? कारण प्रत्येक नवीन वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होते. कळतंय? प्रत्येक वाक्याची नवीन वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने होत असते. इज, मग आपण काय घेतलं? इज. ॲमिजार पैकी इज. मग सब्जेक्ट काय? शी. आता हा जो यस आहे या ठिकाणी हा स्मॉल आहे. इज शी रिसायटिंग अ पोएम. ती कविता म्हणत आहे का? शेवटी क्वेश्चन मार्क. इज शी रिसायटिंग अ पोएम क्वेश्चन मार्क. ही कविता म्हणत आहे का? बरोबर मित्रांनो, त्यानंतर याचा आपल्याला इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा म्हणजे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे? इज शी नॉट रिसायटिंग अ पोएम. शेवटी क्वेश्चन मार्क. इज शी रिसायटिंग अ पोएम. शेवटी क्वेश्चन मार्क तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो. काय द्यायचा आहे? क्वेश्चन मार्क. बरोबर, म्हणजे हे झालं तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स, हे झालं तुमचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि झालं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. बरोबर मित्रांनो, तर अशा प्रकारे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये आपण एकाच वाक्याला 4 प्रकारात बोलू शकतो. परिस्थितीनुसार तुम्हाला कोणतं वाक्य यूज करायचं आहे ते तुम्ही ठरवायचं. रचनेनुसार तुम्हाला वाक्य तयार करता यायला पाहिजे. जेवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला की कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये क्रिया ही बोलण्याच्या वेळेस घडत असते, चालू असते. जसं ठिकाणी बघा, शी इज रिसायटिंग अ पोएम. ती कविता पाठांतर करत आहे. बोलण्याच्या वेळेस ती कविता पाठांतर करत आहे. बरोबर, तिने कविता पाठांतर केलेली आहे का? किंवा ती पाठांतर करते का? किंवा ती करणार आहे का? असं नाही. बोलण्याच्या वेळेस क्रिया या ठिकाणी चालू आहे. शी इज रिसायटिंग अ पोएम. ती कविता म्हणत आहे. याचा निगेटिव्ह सेंटेन्स आपण कशा प्रकारे दिला? शी इज नॉट रिसायटिंग अ पोएम. ती कविता म्हणत नाही आहे. इज शी रिसायटिंग अ पोएम. ती कविता म्हणत आहे का? बरोबर, म्हणजे बोलण्याच्या वेळेस आपल्याला प्रश्न विचारायचा आहे ठिकाणी. इज शी रिसायटिंग अ पोएम. ती कविता म्हणत आहे का? का पाठांतर करत आहे का? आणि यातच निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला कसं करणार आहे? इज शी नॉट रिसायटिंग अ पोएम. ती कविता पाठांतर करत नाही आहे का? बरोबर, अशा प्रकारे म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये हे जे आपले 4 रचना आहेत, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हे आपल्याला येणं फार गरजेचं आहे आणि ते आपल्याला यायलाच पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस आपण पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स यूज करणार असं नाही. बरं, त्यावेळेस तुमच्या मुलीने तुम्हाला विचारलं की तू काय करत आहे? तू पुस्तक वाचत आहे का? त्यावेळेस तुम्ही म्हणता आय एम नॉट रीडिंग अ बुक. तर पुस्तक वाचत नाही. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला नकारार्थी वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे. काय करायचं आहे? नकारार्थी. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारला की तू पुस्तक वाचत आहे का? नो, आय एम नॉट रीडिंग अ बुक. नकारार्थी वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी यूज करता आलं पाहिजे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये. बरोबर, मग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये रचना काय आपली? अफर्मेटिव्हची सब्जेक्ट प्लस कर्त्यानुसार एम इज आर. कर्ता जर आय असेल तर तुम्हाला आय यूज करायचं आहे. ही शी इट असेल तर तुम्हाला इज यूज करायचं आहे. आता थर्ड पर्सन सब्जेक्ट मध्ये मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की थर्ड पर्सन सब्जेक्ट मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव सुद्धा असू शकतं. एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं, एखाद्या स्त्रीचं नाव असू शकतं, एखाद्या मुलीचं नाव असू शकतं, एखाद्या मुलाचं नाव असू शकतं. पण आपण महेश असेल तर महेश इज नॉट, महेश इज रायटिंग. अशा प्रकारे
सीता इज कुकिंग, सीता इज नॉट कुकिंग, लाईक दॅट. बरोबर. हे थर्ड पर्सन सब्जेक्ट मध्ये व्यक्तींची नावे सुद्धा येऊ शकतात. बरोबर. येऊ शकतात म्हणजे येतातच ते. बरोबर. जेव्हा थर्ड पर्सन सब्जेक्ट मध्ये एखाद्या व्यक्तीचं सिंग्युलर नाव येत असेल, सिंग्युलर प्रॉपर नाउन, त्यावेळेस तुम्हाला यूज करायचं आहे. त्यानंतर एखादा प्राणी असेल, त्याचं आपण काल एक्झाम्पल घेतलं होतं, काऊ गिव्स अस मिल्क. काऊ गिव्स अस मिल्क. बघा, काऊ हे काय थर्ड पर्सन सब्जेक्ट मध्ये येतं म्हणून या ठिकाणी क्रियापदाला यस लावलेला आहे. काऊ गिव्स अस मिल्क. या ठिकाणी काऊज असतं, त्या ठिकाणी यस लागला नसता. फॉर एक्झाम्पल काऊज. काऊज हे काय आलं, अनेकवचनी झालं, प्लुरल फॉर्म झालं, या ठिकाणी यस आला नसता. तर मित्रांनो आता बघा, काऊ ए काऊ इज गिव्हिंग. बघा, काऊ इज गिव्हिंग अस मिल्क. म्हणजे ए काऊ हा सुद्धा थर्ड पर्सन सब्जेक्ट मध्ये या ठिकाणी मोजला जातो. त्या ठिकाणी तुम्हाला इज यूज करायचा आहे. आणि काऊज असतील, काऊज, तर काऊच्या वेळेस तुम्हाला आर यूज करायचा आहे. काय यूज करायचं आहे, आर. बरोबर. समजतंय की नाही. बरोबर. काऊज जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला आर यूज करायचा आहे. म्हणजे हे जे अनेकवचनी सब्जेक्ट आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे, याच्यासोबत तुम्हाला आर यूज करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की क्रियापदाला शेवटी जर ई आलेला असेल तर त्याचा ई काढून टाकायचा असतो, त्या ठिकाणी आय एन जी लावायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे. बरोबर. आणि शेवटच्या कॉन्सोनंटच्या आधी जर तुम्हाला व्हावेल आलेला असेल आणि जर का तुम्हाला त्याला आय एन जी लावायचा असेल तर शेवटचा जो कॉन्सोनंट आहे त्याच्यात डबल होते अशा प्रकारे. स्विमिंग, स्विंग, स्विमिंग. बघा, या स्विमचं स्पेलिंग काय आहे, एस डब्ल्यू आय एम. याचं स्पेलिंग काय आलं, एस डब्ल्यू आय डबल एम. कारण एमच्या आधी या ठिकाणी आय आलेला आहे, व्हावेल आलेला आहे. बरोबर. तसं डिग, डिग म्हणजे काय, खोद नाही. बरोबर. म्हणून डीचं स्पेलिंग या ठिकाणी बघा, आधी सिंगल आहे जी, या ठिकाणी डबल झालेला आहे. म्हणजे कॉन्सोनंटच्या आधी व्हावेल आलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला आय एन जी लावायचं आहे. बरोबर मित्रांनो.